भाऊ शांत बस. 13 अरे ब्लॉक करून दे. सो हे गाइस, वेलकम बैक टू द न्यू व्लॉग. तो पूरे 4 दिन के बाद हम पहुंच चुके हैं घर. मतलब कब गया था? संडे को गया था. संडे शाम को बैठा, मंडे सुबह वहाँ पहुँचा मैं. फिर मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे और आज सुबह मैं आया हूँ. तो पूरे 4 दिन हो चुके हैं. बहुत एंजॉय किया, आपने देखा होगा. पर एक प्रॉब्लम थी वहाँ कि एक भी व्लॉग नहीं आया. नेट का प्रॉब्लम था. मुझे किधर भी फ़ोन, मतलब घर पे यहाँ फ़ोन कर में भी प्रॉब्लम हो रही थी, तो मैं डाल नहीं पाया. तो फाइनली आज मैंने 2 व्लॉग डाले. तो तीसरा और चौथा मैं कल डालूँगा इसी व्लॉग के साथ. तो भाई बहुत टेंशन मतलब मुझे टेंशन हुआ था. भाई टेंशन ही हुआ था कि व्लॉग आया नहीं, कुछ नहीं, कैसे देखेंगे लोग, क्या क्या मजा की मैंने. तो भाई पूरा व्लॉग मराठी में है. तो मुझे ऐसा लग रहा है कि मैं अभी मराठी बोलणं चालू कर दूँ, मराठी व्लॉग करना चालू कर दूँ. काय करायचं बोला तुम्ही, कसं सांगायचं कमेंटमध्ये सांगा. कसा करायचा व्लॉग, मराठीमध्येच पाहिजे का हिंदीमध्ये पाहिजे. तर शॉर्टमध्ये सगळं सांगतो काय काय केले. पहिल्या दिवशी सकाळी गेलो, थोडा वेळ झोपलो. म्हणजे का जेव्हा निघालो संडेला तेव्हा 9:50ची गाडी होती स्वारगेटवरून. तिथून निघालो, सकाळी पोचलो 6:30. हां, तर 6:30ला पोचलो. थोडा वेळ झोपलो, 7:30ला उठलो. परत 8पर्यंत आंघोळ केली, नाश्ता केला. मग तिथून पहिलं गेलो आम्ही, ते बिना आठव तेवढी मजा केली. कुठे गेलो बरं? हां, तिथून पहिलं गेलं हेदवीच्या गणपतीचं नमस्कार घेतला. त्याला सांगितलं सगळं काही ठीक होऊ दे, सगळं चांगलं होऊ दे. मग तिथून गेलो आम्ही, घरी गेलो. घरी रेस्ट काय केलं टाईमपास केला. मग तिथून नंतर गेलो दुर्गादेवी, जे तुम्ही लँड पाहिली तिथून. भाई मग विश्वास होत नाही, ती अख्खी तो जेवढी टेकडी होती ती आमची आहे. हां तेच आमची आहे. आणि जर तुम्हाला तो समोरचा टॉवर दिसला असेल, तिथून तिथपर्यंत भाई एवढी जमीन आहे आमच्याकडे. बाप रे, मला आता कळते. मला म्हणजे माहिती होतं की घरं होती. सांगतो 13 घरं आहेत. म्हणते 13 घरं आहेत. साळवी म्हणून सगळे साळवी, म्हणजे कुंभार आहेत. माझी कुंभारवाडी बोलतो त्याला, ते साळवी आहेत. 13 घरं आहेत आमची. तर अरे शांत बस. तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो. तिथून आम्ही संध्याकाळी कुठं जाता नाही आलं. संध्याकाळी वेळनेश्वर करायचं, ते जातच नाही आलं. हां, दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो जेट्टी, जिथून म्हणजे सीशोर अख्खा सी फेस दिसत होता. ती जेट्टी म्हणजे ती बंद आहे आता, कारण माहीत नाही. तिथूनच सगळ्या मासे येतात खायला. तिथूनच सगळ्या रत्नागिरीला जातात. तर तिथून समोर जे दिसत होतं म्हणजे ते टॉवर आणि ते दिसत होतं ते जयगड. ती जेट्टी आहे, तिकडं पण जेट्टी आहे. हां, तिथं पण जेट्टी आहे. आणि तिथून समोर दिसत होता तो वेळनेश्वर. तिथे पण मजा आली. खेकडे बघितले. आम्ही खात नाही खेकडे, पहिलंच बोलतो. म्हणजे बाकीचे खातात, मी नाही खात. फक्त मी प्युअर व्हेजिटेरियन आहे. बाकी घरचे सगळे नॉन व्हेजिटेरियन. तर संध्याकाळी मग तिथून गेलो घरी. संध्याकाळी जायचं तर वेळनेश्वरला. जाताच नाही आलं, पावसाने थैमान घातला. जाता नाही आलं. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे जो मेन प्रोग्राम होता तो गोंधळाचा होता. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गुपचूप जाऊन आलो. कोणी सोडलं नव्हतं, म्हणजे कोणाला विचारलं नाही, कोणाला सांगितलं नाही. हां, काका आणि दादाला एक माहीत होतं. आणि आम्ही 3 होतो, मी, बाबा आणि छोटा भाऊ होता. तर ते आम्ही जाऊन आलो. कोणा सांगितलं नाही. घरचे आणि ओरडले पण नाही. त्यांना सांगितलं मेडिकलमध्ये गेलतो वर. तर आलो. संध्याकाळी गोंधळ झाला. तो गोंधळाचा व्हिडिओ तुम्ही बघाल आता, म्हणजे ह्या व्हिडिओच्या आधी येईल तो गोंधळाचा व्हिडिओ. तिथे पण मजा आली. आणि दुसऱ्या दिवशी एवढं काही झालं नाही म्हणून त्याचा व्लॉग केला नाही. मग थेट आता आजचा करतोय. म्हणजे कालचा व्लॉग मी नाही केला. तर गावावरून काय काय आणलं ते दाखवतो. हे इथे एक एवढा मोठा फणस आहे. 2 नारळ दिलेत आणि आंबे ह्याच्यात अर्धेत.
हे जिथे हेदवीला गेलो तिथे हे 2 आमसूल आणि हेदवीची फेमस आंबावडी, फेमस आहे तिथली आंबावडी. आणि घरच्याकडून आंबापापड दिलेत, म्हणजे आंब्याचा साठा बोलतात ते, बाकी तर काही नाही आहे. एवढं चांगलं आहे, मस्त खायचे तर आमरस. आज सकाळी आमरस केला आहे. तुम्हाला सगळ्यांना आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो बाय बाय. 7:30 हे असं करायला पण देत नाहीत रावी लोक. गाड्या म्हणजे भाऊ शांत बस. 13 अरे लॉक करून दे. बॅकअप रेडी ठेवले होते. बॅकअप कसला बॅकअप. तर चला, तुमचा आज वाटतंय काय वाटतंय तर मला वाटतंय